बघ मनू, मनू मला कुठलीही आस ठेवून जायचं नाहीये. बस एवढंच माझ्यासाठी कर, एवढंच कर. या लग्नातून तू मोकळी हो प्लीज. सगळं तुमच्या मनासारखं होईल, ठीक आहे? आणि बाबा प्लीज, हे असे भलते चलते विचार मनात अजिबात आणायचे नाहीत. शुभ्राचं लग्न लागेपर्यंत तरी काही होत नाही तुम्हाला, कळलं? आणि नंतर पंतवंड सुद्धा खेळवायची आहेत तुम्हाला. आणि तू आजी, आजी होणार. खरंच ग, मला पाहायचंय, सगळं पाहायचंय. हे सगळं होताना तुम्ही बघाल बाबा. त्याआधी मला तुला सुखी झालेलं पाहिजे, खऱ्या अर्थाने सुखी. तुझा संसार पुन्हा उभा राहिलेला म्हणजे. बाबा प्लीज प्लीज, एखाद्या माणसाचा संसार उभा राहिला म्हणजेच तो सुखी होतो असं नाही. आणि जे होऊ शकत नाही ते नाही होऊ शकत. अगं पण प्लीज चला, तुम्ही झोपा बाबा. चला, खूप उशीर झालाय, उठा ना. ठीक आहे. हा मंजिरी बोल. आय एम सॉरी. सॉरी? हॅलो, तुमच्यात गुड मॉर्निंगला सॉरी म्हणतात की काय? स्वप्नील प्लीज, तुला माहिती आहे मी कशाबद्दल बोलते. नाही, मला नाही माहित. काल मी तुझ्याशी खूप रूडली वागले, बोलले, त्याबद्दल आय एम सॉरी. खरं तर तू आमच्यासाठी खरंच खूप धावपळ केलीस आणि. इट्स ओके, इट्स ओके. हे बघ, तू मला काही बोलली नाहीस आणि मी काही ऐकलेलं नाही. पण खरंच आय एम सॉरी. कम ऑन मंजिरी, आता परत परत सॉरी म्हणू नको, नाही तर मला असं वाटेल की तू काहीतरी चूक केलेली आहेस आणि चुकलेल्याला शिक्षा. हॅलो हॅलो, हॅलो मंजिरी, कुठे रमलीस? हा सॉरी. हा, शिक्षेचं काय म्हणत होतास तू? मी म्हटलं चूक केली असेल तर फक्त माफी मागून चालत नाही, शिक्षा पण भोगावी लागते. ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती असणार. अरे आम सॉरी, मी जर काही. अरे नाही नाही, मग काय शिक्षा आहे माझी? एक कप कॉफी. बस एवढीच? कॉफी बनवणं ही शिक्षा नाहीये, ती कॉफी पिताना मला झेलणं ही शिक्षा आहे. मंजूर? कधी येतोयस मग? संध्याकाळी. काका? बाबा झोपले तरी. ये तू संध्याकाळी, तू आलास की त्यांनाही बरं वाटेल. ओके, भेटूया. बाय बाय. एक मैत्रीपूर्ण चर्चा करूया. म्हणजे आपलं मालक नोकर हे नातं आहेच, ते असणारच, ते राहणार आहे. मी मालक आणि तुम्ही नोकर हे ठरलेलंच आहे. पण एक मित्र म्हणून संवाद हवा की नको? मालक कर्मचारी यांच्यामध्ये संवाद हवा की नको मित्र म्हणून? म्हणून तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारतो. अनेक सांगा, तुम्ही आम्हाला किती वर्ष ओळखता? मालक हा काय प्रश्न आहे? प्रश्नच आहे. मालक, माझा जन्म तुमची सेवा करण्यासाठी झालाय ना. या उत्तरामध्ये कितीही तथ्य असलं तरी हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. म्हणजे आम्ही तुम्हाला घरचा पत्ता विचारतोय, तुम्ही आमच्या चष्म्याचा नंबर सांगताय जो आम्हाला नाहीये. मालक, ते साताऱ्याचे घोडके आहेत ना, त्यांच्या डोक्यात दगड हाणला होता ना. सविस्तर वृत्तांत नको.
या सविस्तर वृत्तांताच्या कथा आपल्या नातवंडांना सांगायला ठेवा. त्यांना आवडतीलही, त्या रुसतीलही त्यांना. जी. असो असो. बुद्धिमापन चाचणी तथा बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न क्रमांक 1. आता आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा. आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा. आमच्या मनात काय चाललंय सांगा. हा, तांबडे बाबाचं चिंतन चाललंय. तांबडे बाबांचं नामस्मरण आम्ही डोळे बंद करून करतो. आता आमचे डोळे बंद आहेत का तुम्हाला दिसत नाही? तुमचे डोळे उघडे आहेत तुम्हाला दिसत नाही? आमचे डोळे बंद आहेत की उघडे आहेत ते उघड्या डोळ्याने? घटक प्रश्न 2. उत्तर. हा, त्या मुधोळकरचा काटा कसा काढायचा याचा विचार करताय? ती ऑलरेडी लावून झालेली आहे. ज्यांची वाट आम्ही लावलेली आहे त्यांचा विचार आम्ही करत नाही. घटक प्रश्न 3. उत्तर. संख्या प्लीज टेक केअर घ्या. इथे जर चुकला तर यू नो व्हॉट काइंड ऑफ पर्सन आय एम फेमस फॉर. हा, त्या मोतीवाल्या मॅडमचा विचार करताय तुम्ही? तुमचं उत्तर चुकलेलं आहे. यू आर व्हेरी नियर टू युअर पनिशमेंट. आजच्या जेवणात फ्राईड पापड खायचंय की रोस्टेड पापड खायचंय इतका साधा विचार आम्ही करत होतो. इतकी साधी गोष्ट तुम्हाला आमच्या चेहऱ्याकडे बघून कळू नये. शेम ऑन यू. रिअली शेम ऑन यू. तुमचं उत्तर जरी चुकलेलं असलं ना त्याच्यामध्ये एक स्वीट थॉट आहे. गोड थॉट. स्वीट इज इक्वल टू मोतीवाले बाई. इतकं स्वच्छ क्लिअर आहे. गुड, व्हेरी गुड. आय अप्रिशिएट. पुरवून जाऊ नका. आता निघा. सकाळी लवकर परत या. हा रंगमहाल सजवा. हा, कारण उद्या खरंच मोतीवाले बाई येणार आहेत. बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है. हेच बरोबर आहे. यात काही चुकीचं नाही. महमूदच आया है आणि महमूदच येणार. मालक येणार नाही, मोतीवाल्या बाई आलेले आहेत. मोतीवाले बाई कोल्हापूर. हा, त्या मुधोळकरच्या घरावर नजर ठेवायला आपला माणूस ठेवलाय ना, त्यानंच ही खबर दिली आहे. मोतीवाल्या बाई इथं आलेल्या आहेत. दगाबाज. दगाबाज, धोकेबाज, फसवा फसवी. असो 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 असं होत. आल्यात ना, येतील. गाड़ी निर्धारित समय से पहले या देरी से आ सकती है. तुर्तास आपण मोतीवाल्या बाईंना रेल्वेची उपमा देऊया. ट्रेन, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर लाईन चालेल. तुमचा असा एक मुका घ्यावा. नाचताही कसले. सकाळी आंघोळ करून या. मस्त मुका घेतो तुमचा. या तुम्ही. जी जी. येतील. इथे आल्यात ना, इथे इथे आल्यात. दार नीट लावून घ्या. आम्हाला गाण्याचा रियाज करायचा आहे. रियाज हे कुणाचं नाव नसून ही प्रॅक्टिस आहे. बहारो ऍटमॉस्फिअरला सूट होत नाही. बहारो फूल मर्स. आल्या. बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है. मेरा महमूद आया है. मेरे महमूद तुझे मेरी मोहब्बत की कसम. मेरे
महमूद तुझे. आई तू का राहू दिलंस पण प्रियाला इकडे? बरं हे सगळं करण्याच्या आधी तुला मला एक फोन नाही करावा असं वाटलं? अरे मी लावत होते तुला फोन, तू लागतच नव्हता. मी खूप प्रयत्न करत होते सत्य. आई माझा फोन काल संध्याकाळ नंतर बंद होता. प्रिया दुपारीच आली ना घरी? अरे हो, पण आम्ही असा विचार केला की तुला दादा होळकरच्या गुंडांबद्दल सांगायचं की तू पुन्हा डोक्यात राग घालून घेणार, की मग काल कळलं रात्री मला प्रियाकडून. काय केलं मी? काही वेडवाकडं केलं? मी तिला एवढंच म्हटलं की जाऊन पोलीस कंप्लेंट करूया बस. हो, पण प्रत्येक वेळेला तू कुठे एवढा संयम ठेवतोस स्वतःवर? नाही म्हणजे तुझ्या बाबतीत आम्हा कुणाला कसलाच अंदाज बांधता येत नाही सध्या. म्हणजे ह्यात माझीच चूक आहे? अरे नाही, मी कुठे असं म्हटलं? तू चिडचिड करतोस माझ्या. मग नको करू का चिडचिड? ज्या प्रियामुळे माझ्या आणि मंजिरीच्या संसाराचा इस्कोट झाला तीच प्रिया कालपासून माझ्याच घरात राहते. हे जर मंजिरीला कळलं तर काय होईल आई? मागे अनघा काही तासांसाठी इथे होती तेव्हा व्हायचा तो राडा झालाच ना. अरे पण मंजिरीला कळणार कसं? दिवाळीच्या वेळेला कसं कळलं? मला असं वाटलं होतं की निदान त्या अनुभवानंतर तरी आपण थोडे शहाणे होऊ. बर ठीक आहे, नाही आला आम्हाला शहाणपण. आता तू तुझं शहाणपण वापर आणि प्रियाला काय सांगू ते सांग मला. आई प्रियाला इथे राहता येणार नाही, पिरियड. याचा अर्थ तिच्या गरजेच्या वेळेला आपण तिला वाऱ्यावर सोडतोय असं होत नाही. तिची तात्पुरती राहण्याची सोय करायची आहे ना, ती कुठेही होऊ शकते. खूप पर्याय आहेत आपल्याकडे. अगदीच काही नाही तर हॉटेलमध्ये राहू तिला. कोल्हापुरातल्या सगळ्यात उत्तम हॉटेलमध्ये बुकिंग करतो मी तिचं. तिला हॉटेलमध्ये राहायला सांगायचं? आई तू ठरव, तुझ्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे? माझा आणि मंजिरीचा संसार महत्वाचा आणि आहे? मंजिरीचा संसारच महत्वाचा आहे. तू काळजी करू नकोस, मी जाते. अगं प्रिया, हे बघ आता हिने सगळं ऐकलं. तू जा ना, जरा तिची समजूत घाल ना. मला खूप उशीर होतोय ऑफिसला. तू जाऊन बोल तिच्याशी आणि तिला सांग एवढं इमोशनल व्हायची काही गरज नाहीये. आपण सगळी सोय करणार आहोत तिची. अच्छा, अरे किती सहजपणे म्हणालास तू प्रियाला इथून निघून जावं लागेल, तिच्यासाठी दुसरा पर्याय शोधू म्हणून. तुला हे कधीच कसं कळलं नाही की प्रियाच्या आयुष्यात तुझ्याशिवाय कधीच कुठला पर्याय असू शकत नाही. ती तुझी मंजिरी गेलीच ना शेवटी तुला सोडून. पण प्रिया नसती गेली. जर मी मंजिरीच्या जागी असते ना, आणि जर मला कळलं असतं की तू माझा नवरा असून माझ्याशी प्रतारणा केलीस, तरी नसते गेले. रडले असते, भांडले असते, पण सोडून गेले नसते. कारण प्रियाच्या आयुष्यात जर सत्यजित नसेल तर तिचं आयुष्यच नाही. प्रिया, अगं कुठे निघालीस? सत्यजितला नकोय मी या घरात. त्याचंही बरोबरच आहे म्हणा. त्यांनी फक्त ही गोष्ट मला जर स्पष्टपणे सांगितली असती ना तर बरं झालं असतं. प्रिया, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतो. नाही, मला जे पाहायचं होतं ते मी पाहिलंय आणि ऐकायचं होतं ते ऐकलंय. एनिवे, सत्यजित आहे का त्याच्या रूम मध्ये? नाही, दादा ऑफिसला गेले. हो, म्हणजे मी या घरातून जाईपर्यंत त्याला थांबावंसं सुद्धा वाटलं नाही. ह्यातच सगळं आलं नाही का? ठीक आहे, मी निघते. फक्त मावशीला भेटून जाते. थांब प्रिया, दे मी तुला सोडते. नाही, नको. मंजुषाताई, तुम्ही माझ्यासाठी तुमची कामं थांबवू नका. तुम्ही वरती कामालाच चालला होतात ना? तुम्ही प्लीज जा. आपण भेटू नंतर. देवालाच ठाऊक कधी, पण नक्की भेटू. बाय. सत्यजित, मी जावं अशीच इच्छा आहे ना तुझी?
पण मी नाही जाणार. नाही जाणार मी. बहिणी, सत्याचं म्हणणं बरोबर आहे. काय बरोबर आहे वंश? त्या मुलीला काय हाताला धरून घराबाहेर काढू का मी? तसं नाही बहिणी, पण प्रिया आणि सत्यजित तात्पुरतं का होईना एका छताखाली राहतात हे जर मंजिरीला कळलं तर काय अनर्थ होईल याचा तरी विचार कर. अहो ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही प्रियाच्या परिस्थितीचा पण विचार करा ना. काय करायला पाहिजे तिने या अवस्थेत? बरं, त्यातून तिने सत्याचं बोलणं सगळं ऐकलं, काय वाटलं असेल तिला? हे बघ बहिणी, प्रियाला म्या समजवी. हो ना, मग आता ती तिच्या खोलीमध्ये गेली, तुम्ही तिच्याशी जाऊन बोला. आता ती काही मला इथे थांबेल असं वाटत नाही. तर ती जर पुण्याला जाणार असेल तर तुम्ही जाल का तिच्या बरोबर? निदान सुहासराव परत येईपर्यंत मी तरी. जाते तिच्या संग पुण्याला जाते. आणि मावशी, प्रिया जिन्यावरून पडलीये, प्लीज लवकर चला. आई, प्रिया, प्रिया काय झालं? कशी पडलीस तू? नाही काही नाही मावशी, घाईघाईत उतरत होते, पाय ट्विस्ट झाला. काय रे, बहिणी, हिला दागदाकडे न्यायला पाहिजे. आत्या नाही, आत्या मला काही झालं नाही, मला जायला हवं. स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही तुला, जाते काय जाते? नाही मावशी प्लीज, हे बघ मी इथे राहिला ना तर खूप प्रॉब्लेम होईल. गप्पा बस वंश, तिला हात धरून आपण उभं करूया. तू ड्रायव्हरला सांग गाडी काढायचं. नाही आत्या प्लीज. ऐक सावकाश पाय नको कमी घे. बाबा, आज स्वप्नील येणार आहे घरी. अरे वा, आज दुपारी जेवायला का? नाही नाही, जेवायला नाही, तो संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळी? वा, मग चांगलं झालं. तुम्ही दोघांना छानपैकी गप्पा मारता येतील ना. आम्हाला दोघांना म्हणजे? तुम्ही आहातच की. आणि खरं तर तो तुम्हालाच भेटायला येणार आहे. ए मनू, असं काय करतेस? मला चेकअप साठी संध्याकाळी बाहेर जायचंय, माहिती नाही का? अरे देवा, मी ऍब्सोल्युटली विसरलेच होते बाबा. माझ्या लक्षातच नाही राहिलं. मग मी एक काम करते, मी आता त्याला फोन करते आणि त्याला सांगते की आज संध्याकाळी तू नको येऊस म्हणून. मी फोन करते. थांब, काय करतो तू? तू त्याला काय फोन करून सांगणार आहेस की येऊ नकोस म्हणून? कशाला? अहो, असं काय करताय? आता तुम्हाला चेकअपला न्यायचंय तर मग. डोंट वरी, शिवराज येतोय, आमचं तसं बोलणं झालेलं आहे. आणि एव्हा तो पुण्यात निघालाय सुद्धा. आता खेड शिवापूरला थांबलाय वेळ खायला. त्याने फोन केला होता तसं मला. वा, आणि तुम्ही त्याला सांगितलंच असेल माझ्यासाठी पार्सल घेऊन ये म्हणून. नाही म्हणजे फक्त वास घ्यायला. मला माहिती आहे का मला कुठे खायला मिळणार आहे. एनिवे, ते काही असलं, काका तुमच्या बरोबर येणार असला तरी सुद्धा मी. स्वप्नील बरोबरचा प्रोग्राम तू कॅन्सल करणार नाहीयेस? बाबा प्लीज, प्रोग्राम कसला? सहज येणार होतात. जे काय असेल ते. हे बघ मनू, गेले अनेक दिवस तुझी दगदग होते, बघतो ना मी. आज संध्याकाळी तू घरातच थांबायचंस, आराम करायचा आणि स्वप्नील बरोबर मनसोक्त गप्पा मारायच्या. काय सांगले डॉक्टरांनी? स्ट्रेस कमी करायचा. ते तुम्हाला सांगितलंय? हा, म्हणजे हे बघ, आता मुलाने खाल्लेलं अन्न जसं आई बापांच्या अंगी लागते तसंच तुझा स्ट्रेस कमी झाला की आपोआप माझा कमी होणार. अहो पण बाबा, स्मॅवळा. तरी सुद्धा मी त्याला फोन करणार आहे, कारण आपण एवढं बोलतोय आणि मग कळायचं की त्यानेच कॅन्सल केलंय म्हणून. तसं नाही करणार. त्याला फोन करण्याची परमिशन आहे का मला? कर. थँक्यू. नाही, ते डील नको करायला. विहंग, मी सगळी चौकशी केली. तो रोडे पाटील स्वतःला त्या जमिनीचा मालक म्हणतोय, पण ऍक्च्युली त्याच्या चुलत भावाचाही शेअर आहे. हा, त्यामुळे आता जर हा सौदा केला ना तर अडकू आपण. नाही, डील आपणच करायचं, ती जमीन आपणच विकायची. पण त्या रोड्याला थोडासा टांगता ठेवाता, अजून खाली आणू भाव. बरं, एक मला आत्ता इथनं फार नाही बोलता येणार तुझ्याशी, मला ऑफिसमध्ये. मी चल बाय. काय सरंजन, फावल्या वेळात जमिनी विकत घ्यायचा छंद आहे की काय? नाही सर, ऍक्च्युली
मित्राचा फोन होता. काय ना सर, 2 वर्ष सत्यजित साहेबांकडे काम केलंय. ह्या सगळ्या गोष्टींमधला थोडाफार अनुभव आहे. त्यामुळे मग एखादी माहिती हवी असेल किंवा एखादी टेक्निकल डिटेल हवी असेल तर ओळखीची लोक फोन करतात. बट आय एम सॉरी सर, म्हणजे कामाच्या वेळेत मी असे फोन नाही घेतले पाहिजे. पुन्हा असं नाही होणार सर. इट्स ओके. म्हणजे तुझी कामं उरकली असतील तर फोनवर बोलायला काहीच हरकत नाही. स्मार्टफोन छान तू. तो गिफ्ट आहे सर. सत्यजित सरांनी स्टाफ मधल्या प्रत्येकाला गिफ्ट केलं. त्यांना मुलगी झाली होती. अरे लाड केलेत की तुझ्या सत्यजित साहेबांनी तुझे. सर, सत्यजित सर म्हणजे एकदम दिलदार माणूस. तुम्हाला सांगतो, एकदा त्यांनी आमच्या अख्ख्या स्टाफ, सॉरी सर, मी खूप वायफळ बोलतोय. वायफळ बोलणारी माणसं मनाने स्वच्छ असतात. मला आवडतात. बरं सरंजामे, एखादा जमिनीचा पट्टा माझ्यासाठी मिळाला तर तोही बघून ठेव. का मी असं ऐकलंय की जमिनीत पैसे टाकले की पैशांचं झाड लागतं. शुअर सर. इनफॅक्ट तुम्हाला हवं असेल तर आता एक हा बोल मंजिरी.